सगळ्यात टणक पदार्थ आयरणीवर जरी लोखंडाचा ठेवला वरून 20 किलोचा घन फुटत नाही हिरा, उलट त्या आयरणीत शिरतो. मला माहितच नव्हतं हिरा कसा असतो. फक्त मला हिरा एकच माहित होता की ज्याचा मुलगा पत्त्याच्या डावावर दारूच्या दुकानावर उभा राहतो नेहमी. त्याचा बाप भेटला तर म्हणतो महाराज आमचा हिरा दिसला का तिकडं. मला इतकाच हिरा माहित होता फक्त. पण हिंगोली जिल्ह्यात एक उमरावाबळे नावाचं गाव आहे. त्या उमरावाबळेला माझे 2 मित्र आहेत. ते सप्त्यातल्या सप्त्यातच येतात. बाकी मी मध्यंतरी कधी उमऱ्याला गेलो तर ते भेटत नाही. म्हणून एकदा त्या दोघांना विचारलं मित्र हो तुम्ही सप्त्याला येता आणि बाकी मी नेहमी तुमच्या उमऱ्याला येतो, तुम्ही दिसत नाही, तुम्ही राहता कुठं. ते म्हणले महाराज आम्ही महाराष्ट्रात राहत नाही, आम्ही गुजरात मध्ये राहतो, सुरतला राहतो. अरे म्हणून महाराष्ट्र सोडून सुरतला राहण्याचं काय कारण आहे. म्हणले महाराज आमची नोकरी चांगली आहे. कोणती नोकरी आहे तुम्हाला. ते म्हणले आम्ही हिऱ्याच्या कंपनीत, हिऱ्याला कोंदणं भरण्याच्या कंपनीत येत आम्ही. मग मला असं वाटलं की हिरा कसा असतो विचारू. म्हणलं मित्र हो तुम्ही हिऱ्याच्या कंपनीत काम करता, तो हिरा कसा असतो. म्हणले महाराज महाराष्ट्रातल्या माणसानं हिरा विचारूच नाही, कारण असून पैसा किती काही आपल्याला, त्याला पैशावाल्याचं काम आहे. अरे म्हणले कसा असतो, किंमत काय असते सांगा तर खरं. ते म्हणले जर प्युअर कोहिनूर जातीचा हिरा असला तर साराच्या चारोळी एवढा असतो. साराची चारोळी माहिती ना, चारोळी एवढा हिरा असतो. बरं म्हणलं ठीक आहे. तो चाराच्या चारोळी एवढा हिरा जर कोहिनूर जातीचा असला तर किंमत काय. ते म्हणले महाराज त्याची किंमत 50 करोड 25 करोड अशी किंमत. आपल्याला वाटतं सोनच महाग आहे. सोनं तर 1 लाखात एवढा गोळा येईल तोळा. पण हिरा चारोळी एवढा असला अष्टपैलू कोहिनूर हिरा. मला तो हिरा जर घरात ठेवला सांगतो भाऊ आणायचं काय घाला. घरात जर ठेवला तर लाईटीची गरजच नाही. लाख 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 हिरवा निळा पिवळा जांभळा असा प्रकाश पडतो. लाईनीची गरज नाही. आणि शिवाय आयरनीवर जर ठेवला वरून घन जर मारला तर फुटत नाही. उलट वरच्या प्रेशरनं दाबानं तो हिरा आयरनीत शिरतो लोखंडाच्या. आणि मग काही केल्या बाहेर येत नाही, पकडीत बसत नाही, चिमट्यात येत नाही, ठोकून बाहेर येत नाही. तो हिरा बाहेर काढायचा असला तर फक्त सोनाराचीच बुद्धी काम करते. सोनाराजवळ हिरकणी नावाची एक वस्तू असते. हिरकणी त्या आयरनीत गुंतलेल्या हिऱ्याला फक्त हिरकणी अशी दावायची, लावायची नाही, अशी नुसती दावायची. हिऱ्यानं हिरकणी पाहिली की हिला आपोआप हिरा ढिला होतून बाहेर येतो. प्रमाणे हिरा हिरकणी काढे हैराणी हातोनी, अरे हैराणी हातोनी, अरे हैराणी हातोनी. हिरा हिरकणी काढे हैराणी एवढा किमतीचा हिरा फक्त हिरकणी पाहिली की ढिला पडतो. वैकुंठवासी माझे नथुराम बाबा की आळकर नेहमी सांगायचे. ते म्हणायचे अरे कोण्या जिल्ह्यातला कीर्तनकार आणा, रामायण करणारा आणा, फक्त त्याची मजा पाहायची असली तर त्याची बायको त्याच्या पुढे आणून बसवा. त्याला म्हणा आता सांग रामायण. त्याच्यानंतर या दोघांना नाद लावला पण मी आणतच नाही. हिरा ढिला पडतो. हिरकणी पाहिली की हिरा ढिला झालाच. कारण हिऱ्याचे गुण जगाला माहित असतात पण हिरकणीला अवगुण माहिती असतात. म्हणून नजरवर नजर गेली की हिरा ढिला पडतो. कसाही हिरा असू द्या. इंद्र म्हणतो तो हिरा माझ्याकडे अशा हिरकणी आहेत, एक हिरकणी जर पाहिली तर हिरा नाचत नाचत अयोध्येत येईल. दशरथानं तर हातच जोडले. एवढा